तर मुलांनो, आज आपण जोडाक्षर बघूया. फर्स्ट ह्या इथे बघा दिसतंय डॉक्टर, दिसतंय तुम्हाला डॉक्टर. इथे अर्धा क अधिक ट बरोबर ट, डॉक्टर. मग लिहिली आहे पट्टी. तर पट्टीमध्ये कसं ट ला ट ट, पट्टी. चिठ्ठी, ठ ला ठ, चिठ्ठी. गठ्ठा, ठ ला ठ, गठ्ठा. नंतरचा शब्द आहे गुच्छ, अर्धा च अधिक छ बरोबर छ, गुच्छ. नंतर पुढचा शब्द बघूया, मच्छर, अर्धा च अधिक छ बरोबर छ, मच्छर. गठ्ठा, ठ ला ठ इज इक्वल टू ठ, गठ्ठा. मग वर्ड इथे लिहिलेलं आहे विद्यालय, द्य, अर्धा द अधिक य, द्य. पुढचा शब्द आहे घड्याळ, अर्धा ड अधिक य, ड्य, घड्याळ. खाली बघा लिहिलं अर्धा क ट ट, अर्धा च ला छ जॉईंट करा छ, ट ला ट. अर्धा द ला य जॉईंट केला तर द्य. तसं विद्यालय वरती आपण बघितलं, घड्याळ वरती दिसतंय तुम्हाला, ड ला य जॉईन करायचं, ड्या, घड्याळ. शेवटचा शब्द आहे दप्तर, त्याच्यामध्ये द प ला त जॉईंट करायचा आहे, त, दप्तर. बघा इथे लिहिलेलं आहे दप्तर, द ला द पूर्ण करायचा आहे, प ला त जॉईन करायचा आहे, त, दप्तर. आता पुढचे शब्द बघूया. तर पुढचा शब्द आहे इथे विस्तव, दिसतंय. तर विस्तवमध्ये स्त हा जॉईंट शब्द आहे, त्यातला अर्धा स प्लस त वरती लिहिलं बघा, अर्धा स अधिक त स्त, विस्तव, फायर. विस्तव म्हणजे फायर. पुढे बघा लिहिलं आहे मित्र, मित्रमध्ये त अधिक अर्धा र, अर्धा त अधिक अर्धा र बरोबर त्र, मित्र. त्र बघा कसा काढला आहे, अशाप्रमाणे त्र काढायचा आहे, बरोबर. मग पुढचा शब्द इथे येतोय पुस्तक, पुस्तक, स ला त आहे म्हणजे स अर्धा अधिक त बरोबर स्त, पुस्तक म्हणजे बुक, बरोबर. आता नेक्स्ट वर्ड आपण घेऊया. हे वर्ड समजले तुम्हाला, मित्र, पुस्तक. पुढचा शब्द येतोय अश्व, हॉर्स. सॉरी, अश्व नाही, सरस्वती. सरस्वतीमध्ये स्व हा जॉईंट शब्द आहे, तर अर्धा स अधिक व बरोबर स्व, सरस्वती, बरोबर. मग आहे अश्व, अश्व म्हणजे घोडा, हॉर्स. तर अश्वमध्ये श्व हा जोडाक्षर आहे, तर अर्धा श अधिक व श्व, अश्व. पुढचा शब्द आहे पुष्प, पुष्पामध्ये श्प हा जोडाक्षर आहे, अर्धा श पोटफोड्या श अधिक प बरोबर श्प, पुष्प. हे 3 शब्द समजले, सरस्वती, अश्व आणि पुष्प. आता पुढचा शब्द आपण घेऊया. पुढचा शब्द आहे काय बरं शब्द आहे, सज्जा, बाल्कनी, अर्धा ज ला पूर्ण ज, अर्धा ज अधिक ज बरोबर ज, सज्जा, बरोबर. बाल्कनी. पेन्सिल, पेन्सिलमध्ये इन्सिल, पेन्सिल, तर अर्धा न अधिक स बरोबर स, पेन्सिल, ओके.
मग आहे अन्न, फूड. अन्न, अन्न, न हा जॉईंट शब्द आहे. अर्धा न अधिक न, अन्न. बरोबर. माझ्याबरोबर तुम्ही पण उच्चार करा. अन्न. अन्न म्हणजे फूड. आधीचा शब्द आपण बघितला पेन्सिल. ही अशी असते ना पेन्सिल. पेन्सिल. मग आहे अन्न, फूड. अर्धा न अधिक न बरोबर न, अन्न, फूड. आता पुढचा शब्द घेऊया. तर मुलांनो, मी जसं म्हणते तुम्ही पण माझ्या मागे म्हणा. पुढचा शब्द आहे खड्डा. हॉलो, डा, खड्डा, डा, ड, अर्धा ड अधिक ड बरोबर ड, खड्डा. किल्ला, किल्ला, ल ला ल जॉईन करायचं आहे. ल अधिक ल म्हणजे अर्धा ल आणि मग पूर्ण ल. जेव्हा पण आपण जोडाक्षर करतो तो जो पहिला अक्षर असतं ते अर्धं येतं नेहमी, पुढचं अक्षर येतं ते फुल येतं. हिस्सा, स हाफ अधिक स फुल बरोबर सा, हिस्सा. शेअर, हिस्सा म्हणजे शेअर. आता जे आपण वरचे जोडाक्षर बघितले ते बघूया कुठले कुठले आले. श्व, श्व बोला. श्व. स्त, पहिलं होतं स्त, स ला त जॉईंट केला बरोबर. मग श्व, अर्धा श. बघा अर्धा श कसा काढला आहे. श कसा काढतो आपण, असं दोन लिहितो आणि अजून एक लाईन काढतो, पण ती लाईन काढली नाही कारण अर्धा श घेतला आपण. तसंच स ला पण एक फुल जी लाईन काढतो ती नाही घेतली म्हणजे अर्धा स घेतला आहे. ज कसा काढतो आपण, त्याच्यातली एक लाईन घेतली नाही म्हणजे अर्धा ज घेतला प्लस ज, ज. स, न पण बघा पूर्ण नाही घेतला आहे, अर्धा घेतला. अर्धा न अधिक स, स. पुढचे शब्द बघा. सूर्य, रिय. हे र ची मात्रा आहे, ह्याला रफार म्हणतात. सूर्य हा जो वरती आहे यच्या अक्षरावर तो रफार आहे. तसंच नेक्स्ट वर्ड आहे वर्षा, रेन. वर्षा, श वरती रफार आहे वर्षा. त्याच्या पुढचा आहे शब्द दर्पण, मिरर. द प वरती रफार आहे. रफार बघा कसा वरती लिहिलेला आहे तो रफार. जो प वरती काढला त्याला रफार म्हणतात. दर्पण, मिरर. त्याच्यानंतरचा शब्द बघूया आपण. ट्रक. दिसतंय. ट्रक नाही सॉरी, चक्र, व्हील. चक्र म्हणजे व्हील. इथे रफार खाली आला आहे, अक्षराच्या खाली आला आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं शब्दांच्या वरती येत होता, अक्षराच्या वर येत होता. हा क च्या खाली आला बघा, पाय मोडला आहे क चा, तो रफार आहे. क चा रफार, चक्र. मग आहे चंद्र, मून. चंद्र, मून. प्रणाम, प्रणाम. इथे प्र आलं आहे, हा नॉर्मल प आहे ज्याचा मधून आपण त्याचं हे केलं आहे. खालचा रफार आहे, त्याला प्रणाम असं म्हटलं जातं. नमस्कार, प्रणाम म्हणजे नमस्कार. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. ट्रक. ट्रकमध्ये सुद्धा बघा ट आहे, त्याला खाली रफार दिलेला आहे. बघितलं आहे, टच्या खाली त्याला खाली रफार आहे, वरती नाही, खाली रफार आहे. ट्रक. मेट्रो. नेक्स्ट शब्द आहे मेट्रो. मेट्रोला पण बघा ट काढलेला आहे, त्याला ओ ची मात्रा दिली आहे. ओ, मेट्रो असं म्हणतो की नाही आपण, मेट्रो. तर ट ला रफार खाली दिला आहे, मेट्रो. ड्रम. ड्रम हे आपण वाजवतो की नाही ते ड्रम. तर ड्रम, ड चा रफार आहे, हा खाली जो आलेला आहे, ड्रम. आता कुठले कुठले आपण लिहिले रफार ते एकदा बघूया. चला,
तर पहिला शब्द बघितला कार्य, रफारवाले शब्द बघा, कार्य, मग क्रम, क्रम, मग आहे मेट्रो, बरोबर. ट्र, ट्र कसा काढला बघून घ्या. ट खाली असे दोन हे काढलेत, त्याला पाय मोडल्यासारखे. नेक्स्ट आहे जोडाक्षर रक्षक. रक्षकमध्ये क्ष कसा काय आला आहे की क अर्धा अधिक श पोटफोड्या श याचा मिळून क्ष झाला आहे. तर रक्षकसुद्धा जोडाक्षर झाले. तुम्हाला वाटेल रक्षक कसं काय जोडाक्षर, पण क्ष हे जोडाक्षरामध्ये येतं, क्ष अक्षर. ओके. मग आहे शिक्षिका, टीचर. शिक्षिकामध्ये करून क्ष आला आहे. तर क अधिक पोटफोड्या श बरोबर क्ष. क हा अर्धा क अधिक पोटफोड्या श बरोबर क्ष, शिक्षिका. ठीक आहे. मग येते क्षत्रिय. क्षत्रियामध्ये पण क्ष आला ना पहिला, तर मग अर्धा क अधिक पोटफोड्या श क्ष त्रिय. तर तुम्हाला माहितीच आहे कसा काढायचा, वॉरियर. क्षत्रिय म्हणजे वॉरियर. नेक्स्ट आपण पुढचा शब्द बघूया काय आहे. पुढचा शब्द येतोय पत्र. पत्रामध्ये पण जो त्र अक्षर आला आहे ते कसं आलेलं आहे, अर्धा त अधिक र. बघा तुम्ही पत्र प्रोनाऊन्स करा, र तुम्हाला ऐकायला येईल त्याच्यामध्ये. पत्र अर्धा त अधिक र, पत्र, लेटर. नेक्स्ट आपण घेऊ शकतो शब्द नक्षत्र. नक्षत्रमध्ये पण बघा त्र आला आहे. ओके. तर त्र पण हा कसा आलेला आहे, अर्धा त अधिक र बरोबर त्र, नक्षत्र, स्टार्स. ओके. नक्षत्र, स्टार्स. त्याच्या पुढचं अक्षर घेऊया आता, शब्द घेऊया जत्रा, फेर. त्याच्यामध्ये पण त्र आला आहे. तर अर्धा त अधिक र बरोबर त्र, फेर, जत्रा. फेर म्हणजे जत्रा. तर जत्र आणि त्याला आची मात्रा त्रला, तो हो जाणार जत्रा. पुढचा शब्द बघूया. पुढचा शब्द आला आहे ज्ञानी, स्कॉलर. ज्ञानी, ज्ञ. ज्ञ कसा बनला आहे, ज अधिक ज्ञ, ज्ञ बनलेला आहे, स्कॉलर, ज्ञानी. यज्ञ, हा जो ज्ञ बनला आहे तो ज अधिक ज्ञ, ज्ञ, यज्ञ असा बनला आहे, बरोबर. मग पुढचा शब्द आलेला आहे पुढचा आता शब्द बघूया ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरमध्ये पण ज्ञ आला आहे. तर ज्ञ कसा आता अर्धा ज अधिक ज्ञ बरोबर ज्ञ, ज्ञानेश्वर. तर हे सगळे जोडाक्षरं तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, तुमच्या बुकमध्ये लिहा. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला ते जमणार. दररोज 2-2 शब्दांची जरूर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ते जमतील जोडाक्षरं. पुढचं आता आपण जोडाक्षर बघूया आश्रम, हेरिटेज. आश्रममध्ये श्र आला ह्याच्यात, आश्रम. प्रोनाऊन्स करा, अर्धा श अधिक र, श्र बरोबर श्र, अर्धा श अधिक र बरोबर श्र, आश्रम. श्रमिक प्रोनाऊन्स करतानाच समजेल तुम्हाला. अर्धा श अधिक र, श्र, श्र अर्धा श अधिक र बरोबर श्र, श्रमिक. श्रवण, अर्धा श अधिक र, श्र, श्रवण. हिअरिंग, ऐका म्हणजे जसं काय, श्रवण, बरोबर. तर हे सगळे जोडाक्षरं आपली झालेली आहेत. तर तुम्ही ही घरी नक्की प्रॅक्टिस करा. आणि जोडाक्षरं येण्यासाठी त्याचा पाया मेन पक्का व्हायला पाहिजे. तर जी तुम्हाला मी जसं सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही जोडाक्षरं करा, म्हणजे तुम्हाला नक्की येतील. तर बघा या पेजवरचं रक्षक,
नंतर बघितलं शिक्षिका, रक्षक बघितला, शिक्षिका, मग बघितलं क्षत्रिय, क्षत्रिय नंतर कुठला शब्द होता? पत्र, पत्र, राईट, पत्र, पत्रानंतर कुठला शब्द होता? नक्षत्र, स्टार्स, नक्षत्र म्हणजे स्टार्स, नक्षत्र, जत्रा, फेअर, जत्रा, आता शेवटचे 3 शब्द राहिले ते बघूया. नंतर शब्द होता ज्ञानी, स्कॉलर, ज्ञानी, स्कॉलर. नंतर होता यज्ञ, ज्ञानी म्हणजे स्कॉलर, यज्ञ, कोणी कोणी यज्ञ पण बोलतं हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण यज्ञ म्हणतो कारण हा ज्ञ आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. मग आहे आश्रम, हेरिटेज, हर्मिटेज, हर्मिटेज, नॉट हेरिटेज, हर्मिटेज, आश्रम, हर्मिटेज. श्रमिक म्हणजे जो काम करतो, खूप काम करतो, लेबरर, श्रमिक, लेबरर. शेवटचा असता श्रवण. तर मुलांनो, तुम्ही नक्की घरी प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चांगली प्रॅक्टिस करा शब्दांची. प्रत्येक शब्द 10-10 वेळा तरी लिहा तुमच्या बुकमध्ये, म्हणजे तुम्हाला तो येईल. ओके, चला तर व्हिडिओ मी माझा इथेच संपवू का? शिक्षिका, पत्र, ज्ञानेश्वर, ज्ञानी, श्रवण, बरोबर. तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.